हा मोबाईल जरा कमी बघायचा ना मग. उठल्यापासून दुखतोय. हा पित्त घालवा. अच्छा खरं. त्या पित्ताला बदनाम करून ठेवलं तुम्ही लोकांना. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमच्या आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता वाजत आहेत सकाळचे 9 आणि ऊन आतापासूनच कडाक्याचं बाहेर पडलं आहे आणि आज आहे रविवार. तर इकडे बघू शकता मॅडम आताच उठल्या झोपेतनं उठलेला आहे. हां, माझा इकडे ब्रश वगैरे झालेला आहे आणि माझ्या मागे बघू शकता जे आरोग्य आणखी झोपलेले आहेत. तर मॅडम आत्ताच उठल्यात. तर प्लॅन आहे की आज काहीतरी बाहेरूनच मागवा, कारण की नाश्ता कर. आता उठली तर मी म्हणलं ठीक आहे, चला आज रविवार आहे, एकच दिवस भेटतो आराम करायला, तर काय हरकत नाही आपण बाहेरून काहीतरी मागूया. काहीतरी छान आहे. तुम्हाला काय हां, तर यांना फ्रेश होऊ देऊया आणि आपण जाऊया बाहेर, कारण की दूधही आणायचं आहे. दूध संपलं आहे आणि दूध आणायला जायचं म्हणजे मी म्हणलं काहीतरी घेऊन पण येऊया. तर चला जाऊया बाहेर, तोपर्यंत मॅडम फ्रेश होतील. आल्यानंतर बसूया नाश्ता करायला. आणि बाहेर ऊन एकदम असं विचारू नका, भयानक. एवढं सकाळी ऊन एवढं पडलं आहे. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आलो बाहेरून जाऊन आणि बाहेरून दूध आणि जे सांगितल्याप्रमाणे सर्व सामान आपण घेऊन आलो आणि आताच बसलो नाश्ता करण्यासाठी. माझ्या बाजूला जय बसलेला आहे आणि आज आणलेली आहे मी, इकडे बघू शकता छानपैकी अशी जम्बो इडली आहे ही. आणि जरा चटणीमध्ये घोळ केला त्या बाईनी, कारण की ती जी चटणी आहे ना, त्या चटणीमुळं ही इडली फेमस आहे, कारण की त्याची चटणी एकदम सुकी असते एकदम. हां, पण ते कसं यावेळेस ना तिने पाणी टाकलं, अशाने फ्लॉप होऊन जाईल. पण अशा प्रकारे 30 रुपयाची ही जम्बो इडली आहे मित्रांनो. बघू शकता नरम आहे एकदम. साऊथ इंडियन लेडी आहे. इडली छान आहे, पण चटणी जी होती ना तिची अगोदरची, एकदम फेमस चटणी आहे तिची. जम्बो इडली फेमस आहे तिची एकदम. पण चटणीमध्ये पाणी मिक्स केल्यामुळे मला नाही वाटत आणखी दिवस चालेल ती, कारण की ही तर चटणी आपल्या रस्त्याने घेऊन फिरतो ना, पाव त्याच्याकडे पण भेटून जाईल. रुपयाची खारी आहे पण ते याच्यात आणि त्याच्यात फरक आहे. ही खारी बघ कशी आहे आणि ती खारी बघ कशी आहे ना. तू आणतो ना ती पाकिट, खाल्ली ना. अरे ही स्वतः बेकरीमध्ये बनलेली आहे आणि ती बेकरीवाल्याने दुकानात बनवून ठेवलेली आहे. तर बघू शकता इकडे खारी दिलेली आहे आणि मला दिलाय बघा बन पाव आणि इकडे चहा. माझी ते इडली खाऊन झालेली आहे. मॅडम इकडे इडली खात आहेत. बघू शकता खाऱ्या बेकरीमधून आणल्यात, फ्रेश आहेत. एवढी सेवा आहे ना याची. हां, मोबाईल जरा कमी बघायचा ना मग. अच्छा त्या पित्ताला बदनाम करून ठेवलं तुम्ही लोकांनी. कोण आहे? हॅलो. काय बोलले, परत बोला. नाही आली. तुम्ही कुठे आहे म्हणायचं? तुम्ही कुठे आहे? आई माहित नाही कुठे गेली. काय हा, नाही, साडीच्या दुकानावर असणार. नाही आले. शॉपिंग करत असणार भाजींची. तर इकडे बघू शकता मित्रांनो छानपैकी शरबत
आता कार्यक्रम सुरू झालेला आहे दुपारचा उन्हाच्या टायमाला. आणि इकडे सब्जा असा कसा भिजवला? अरे त्याला बोट टाकून फिरवावं लागेल का? हा बघा इन्स्टंट. टेक्नॉलॉजी आहे. मला तर पेंडिकीचे डोळे दिसत सब्जा भिजवला आहे मित्रांनो उन्हाच्या टायमाला. हे बघ डोळे. आणि इकडे आमच्या मॅडम बघा शरबत बनवत आहेत छानपैकी. खायचं नसतं ते. आणि इकडे बघू शकता बघतायला. आमच्या आई आल्या तिकडे. आज सुट्टी आहे त्यांना आज रविवारची आहे ना. मिरची ठेवलेली आहे दळायला. सुट्टी आहे माझ्या आईला आज. मिरची आम्ही ठेवली दळायला. हा मिरची दळायला ठेवली माझ्या आईने. आणि लाईट गेली मग तिथली. लाईट मग नव्हती, आम्ही लाईट गेली मग इकडे आली. गरम झालं जास्त आहे ना. एकदा झोपल्या का मग नाही येत. ते काय ओपन करायला लागले तू? हे नको ओपन करू. तर मित्रांनो आई आलेली आहे आमची घरी. तर त्यांच्यासाठी छानपैकी इकडे शरबत बनवतात बघू शकता तुम्ही. थंड थंड आईस क्यूब आण ना. आईस क्यूब टाकायला. आणि इकडे आमचा आरो बघा. तू नको टाक. त्याचं स्वप्न आहे मोठं होऊन टेलर बनायचं. त्याला बघा कसा शूट. Hashtag आरो टेलर. माझी चड्डी नाही मित्रांनो. भाऊजी. बघा मोठ्या भावाची चड्डी शिवून काढतो आरो. ते दुसरं वाला. हा. एकदम फर्स्ट क्लास बनव. तुम्ही चांगलं चांगलं नाही टाकलं पाहिजे याच्यावर नजर होती बरं. बघा अरे एवढे एवढे मोठे मोठे पैशावाले युट्यूबर आहेत त्यांना नजर नाही होत नावाला नजर होईल. दे. पाय बघा. दे. तर काळा लिंबू आजपासून आपण बांधत जाऊ टाकायचं. आहे ना. एक व्हिडिओ टाकला की असं लिंबू आम्ही ओवळून फेकून देतो त्या व्हिडिओवरून. हे तसं नको करू, ते तुटतं ट्रे. ट्रे तुटतंय बाळा थांब. पायाच्यानं तिथे चिर पडली त्या दुसऱ्याला. किती बदलला थंड नाही एवढं मोठं टाकते. जर त्यांना थंड नाही जमत आईला नंतर तुला लागेल तर वरून टाकून पिऊया. हा हा वरतून घे. त्याच्यात ठेव. अरे टाकू दे ना आता काढला ते एक. लय थंड बोलला पाहिजे. त्यांना अरे नाही तुला मग ते आईस क्यूब नको टाकून तिच्या ह्याच्यात. तुम्ही एवढं कसं बरं प्रकारे ते होतं ऑटोमॅटिक. मग काय गरम पाहिजे का तुला? गरम पाहिजे. जास्त नाही पाहिजे रे. चहा. इकडे शरबत दिलेलं आहे मस्त निंबू शरबत सब्जा टाकून. कसं झालं? पप्पाचा ग्लास दे. हं? छान आईस टाक. हे नको मला दुसरं दे. हा त्यांना द्या ना बिना याचं. थंडच नाही आहे काही. ते त्यांना तसंच साखरेचं पाणी वाटायला लागलं नुसतं. थोडं थंड पाहिजे एकदम चिल्ड. थांब मी करतो आता चिल. करू का? बरोबर एवढं खात जाऊ. अरे पिते फक्त आता उसाच्या रसातही बर्फच देतात आहे. पाहिजे. या. थांबा ना एक मिनिट. नाही असं नाही पाहिजे. त्याच्यात चहा आहे ते चहा खाली टाक. हे काय आहे? निंबू आहे. एक कचरा काढा. कचऱ्याचं बी. कर. हे तुम्हाला वाटते बर्फ चांगला नसते निघतच नाही. एवढं बर्फ अरे काढ ना हे घरातला बी बर्फ काढ आहे ना. तो. घरातला बर्फ आहे बाहेरचा हा. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छानपैकी बर्फ पाणी कचरा काढतो. आम्ही काढ. थांब थांब. नॉर्मल पाणी प्यायचं कधी. तसे पोटात ना काल चिकन खाल्ल्यामुळे ना गरम यार, होतं. बर्फच ना माझ्यासाठी. टाकते बर्फच बर्फ आहे. घे. पोटात गरम होतं कालचं पॉपलेट चिकन हे ते. आता सब्जा पिऊन थंड होईल पोट. त्या पॉपलेटला त्या तर बघू शकता मित्रांनो छानपैकी जेवणाची सुरुवात केलेली आहे आमच्या आईने. आमच्या आईने घेतली आज इडली आणि चटणी. आणि इकडे बघू शकता जय पण बसलाय आणि आम्ही सर्वच बसलो. आरो पण माझ्या बाजूला बसलेला आहे. आणि आज स्पेशल बनवलेली आहे दाल खिचडी आहे ना. दाल गोश्त दाल खिचडी. कारण की गोश्त खाऊन खाऊन थकले म्हणून आज दाल खिचडी. तू नाही खात का दाल खिचडी? हं? तर छानपैकी बघा पापड आहेत आणि छान झाली. हा अरे छान झाली. मीठ कमी आहे त्याला. काय नाही आवडत? असे चीज मुझे नाही पसंद. खाली ठेव. तर आपल्याला पण दिले मित्रांनो इकडे वाढून. आणि आता छानपैकी जेवण करून घेऊया.
तू इडली झाल्यावर घेशील ना. हां, तर आमच्या आईसाहेब आल्या तर आज आपण यांच्यासाठी स्पेशल दाल खिचडी बनवलेली आहे. बघू शकता मित्रांनो किती बाहेर ऊन आहे बघा, दिसतं का तुम्हाला. आणि तुम्हाला अजून एक दुसरी गंमत दाखवतो बघा. एवढा उन्हामध्ये बघा, हे बघा अंगावर घेऊन झोपलेत. बघितलं, एवढी ऊन असताना बाहेर. आणि गावी जायचं तर म्हणतात अरे लय ऊन आहे गावी, गावी कशाला जाऊया आपण. गावी भरपूर ऊन आहे हो, गावी जाऊन काय फायदा नाही. पण इकडे बघा तुम्ही, वो हमारी माँ और ये हमारी मैडम और ये उनका लड़का चुरजुलेक्स. पाव मला दे. खारी तू खा, तू नाही खात. एक चमचा पण फेका. बेकरीतून आणली चांगल्या, खालून ना आणलं मी. बेकरीतून आणलंय मी. खा ना थोडीशी खारी. मी एकटा गेलतो काय. स्टॅपलर मारलं होतं का. आपल्याला बघतो पडून ते. तर मित्रांनो इकडे बघू शकता आपल्याला दिलाय संध्याकाळचा चहा. कारण की आई पण आमच्या उठल्या, चांगल्या छानपैकी झोपल्या होत्या. त्यांची झोप झालेली आहे का नाही, छानपैकी झोप झालेली आहे आमच्या आईची. मग त्याच्यासाठी आता चहा बनवलेला आहे. आणि आज आपल्या घरामध्ये लवकरच चहा झालेला आहे. हे पाडून द्या ना. आणि बघू शकता आरो माझ्या समोर बसलेला आहे. इकडे बघू शकता मित्रांनो, छानपैकी असा मसाला टाकलेला आहे. हा, चिकन भुना बनवला का असतो. तर बघू शकता मित्रांनो, आज जास्त जोराची घाई चालू आहे आमच्या घरामध्ये स्वयंपाकाची. आणि इकडे बघू शकता भाकरी वगैरे टाकून झाल्या, चपाती. हा, आणि इकडे बघू शकता छानपैकी असं चिकन बनवलं आज मॅडमने. मस्त असा चिकनचा रस्सा. रस्सा. आता जेवायला बसू छान पैकी. आज लवकर उरकलं आमच्या घरातली कामं, कारण की आमची आई आल्यामुळे. आणि आपण इकडे दुसरं काम घेतलं मित्रांनो, मशीन लावून घेतलेले कपड्याची छानपैकी. मॅडमचं उरकेपर्यंत आपलं एक काम होऊन जाईल. ते भरून नाही करायचा. कोण आहे काम बाकी मुश्किल आहे. तुला काय माहिती आहे किती लोक आंबे मागून खातात माहिती आहे का. आंब्याच्या पेट्या मागवतात, पेटी. बघू शकता मित्रांनो, आईचं जेवण सुरू आहे इकडे. आणि इकडे त्याच्यासोबत कंपनी द्यायला आरव. आणि इकडे बघू शकता आमच्या मॅडम पण बसलेल्या आहेत टोप घेऊन. टोपच घेऊन बसले ना तुम्ही तिघं जण. बघा बघा सुरू सुरू चाललंय त्यांचं. चुरून कार्यक्रम होतो मित्रांनो आमच्या इथं. पद्धतशीर चुरून कार्यक्रम केल्याशिवाय यांना जेवण जात नाही. संडे आहे ते तर आहे, संडेच्या दिवशी चिकन तर लागतं मित्रांनो. पण काल काल तर लग्नामध्ये होतंच. आणि हे बसलात जेवायला कारण की लवकर बसलेत. आणि हा वेळ नाही, हा टायमिंग नाही माझा जेवायचा. मला आता भूक नाही, कारण की मी अगोदर चहा पिलो होतो तर जास्त पाव खाल्ला होता, मला भूक नाही लागली. आणि आई आल्यामुळे लवकरच बसले ते जेवायला. कारण तुम्ही बसा, मला जेव्हा माझा टाईम होईल त्या टायमालाच मी जेवणार, तोपर्यंत नाही. आता हे जेवून घेतात, त्यांना छानपैकी जेवू देऊया आपण. त्याच्यानंतर पुढे तुम्ही ब्लॉग पाहत राहा. तर आता आपण आलोत आईला सोडून, कारण की आईचं जेवण झालं तर उद्या तिला जायचं आहे कंपनीत, म्हणजे तिच्या ड्युटीवरती परत जायचं आहे. म्हणून तर तिला आपण कसं तिला बोललो ती
बोलली नको, उद्या मी संध्याकाळी परत येईल, कारण की तिला सकाळी 9 वाजताच घर सोडावं लागतं. म्हणून तिला जाऊन आपण, जास्त काय लांब नाही, हे अर्धा किलोमीटर पण नाही माझं इथून, दुसरंवालं घर सोडून आलोत. आणि येता येता दाढी वगैरे केलेली आहे, कारण की उद्या आपल्याला रिसेप्शनमध्ये पण जायचं आहे. तर दाढी वगैरे मी केली नव्हती, कारण की काल पण लग्नामध्ये माझी दाढी एकदम, म्हणून मी जास्त काय असं म्हणजे माझ्या इकडं असा घेऊ नाही शकलो शूट करताना. तर चला या ब्लॉगला इथेच संपूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.